वचन दे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. छायेतुनी चालता मी असावे स्मरूनी तुला. मृत्यू छायेतुनी चालता मी असावे स्मरूनी तुला. जिंकुनी मृत्यूला जो उठे, जिंकुनी मृत्यूला जो उठे, तो प्रभू नेत्री माझ्या दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. अंधार हा दाटता मी दिवा देत वावा म्हणी. पाप अंधार. आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे कलेसेकरास पत्र याचा 2 अध्याय 5 पासून 7 पर्यंतची वचने. कलेसे 2:5-7. तरी आत्म्याने तुम्हांजवळ आहे आणि तुमचा व्यवस्थितपणा व ख्रिस्तावरील तुमच्या विश्वासाचा स्थिरपणा पाहत असून आनंद करीत आहे. तर ख्रिस्त येशू जो प्रभू, याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा. त्याच्यामध्ये मुळावलेले, रचले जात असलेले, तुम्हा शिकविल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर उपकार स्तुती करणारे व्हा. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ सामर्थ्यशाली नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज आम्ही पाहत आहोत की ख्रिस्तामध्ये आम्ही चालत राहणे आणि तेही विश्वासामध्ये दृढतेने व निरंतर देवबापाची स्तुती करणे किंवा स्तुती करत राहणारे. प्रियजनांनो, संत पाऊल कलसेकरास या पत्रामध्ये 2 अध्याय 5 ते 7 या वचनात कलसे इथल्या मंडळीला शिकवत आहे की मी जरी तुमच्यापासून दूर आहे तरी आत्म्याने मी तुमच्या जवळ आहे आणि तुम्ही जे शिकलात ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे त्यामध्ये तुम्ही स्थिर व्हा. तुम्हाला जे शिकवण्यात आलेलं आहे प्रभूचं वचन त्यामध्ये तुम्ही आनंद करा व ज्याप्रमाणे तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे आपल्या जीवनामध्ये तारणारा म्हणून त्याप्रमाणे त्याच्यामध्ये चालत राहा. ख्रिस्ताला आम्ही स्वीकारलेलं आहे. संत पौल खूप स्पष्टरीतीने शिकवतो की तुम्ही त्यामध्ये चालत राहा. प्रियजनांनो, ह्या मंडळीमध्ये जसं की खोटे शिक्षकांचा फार दबदबा होता, परंतु संत पौल
तुरुंगवासामध्ये असताना, ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या पायी बेडे पडलेला असतानाही तो त्या तुरुंगातून ह्या मंडळीची आत्मिक काळजी घेत आहे आणि त्यांना बजावून सांगत आहे की तुम्ही ख्रिस्ताचं वचन स्मरण करा आणि कोणत्याही भूलताप देणाऱ्या शिक्षणाला वश होऊ नका. तुम्ही तुमचा विश्वास स्थिर ठेवा. कोणत्याही भुलवणाऱ्या भाषणाला वश होऊ नका, भुलवून जाऊ नका. आजही काय आम्ही आमच्या देवबापाच्या वचनाकडे लक्ष देऊन आहोत का? मनासारखं जे आम्हाला ऐकायला मिळतं किंवा भूलताप देऊन इतर गोष्टी मिक्स करून सांगतात त्याप्रमाणे आम्ही बहकून जात आहोत. आज बायबल न वाचल्यामुळं हा परिणाम होत आहे. लोकांकडून मार्गदर्शन न घेता मनानेच आम्ही वाचन करून त्याचा अर्थ काढून आम्ही ऐकतो किंवा असे ऐकवणाऱ्यांकडून आम्ही शिकतो आणि भुलवून जातो. नाही प्रियांनो, देवबापाने खूप सुंदर रीतीने आम्हाला वचन दिलं, स्पष्ट आणि खरं सत्य. परंतु आम्ही ते सत्य वचन, खरं वचन कसं स्वीकारलेलं आहे याचा विचार करूया. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की पहिली जी मंडळी होती ती मंडळी देवबापाचं वचन ज्यांना मिळालं तर ते घरी जाऊन त्या गुंडाळ्या उघडत असे व त्याचं बरोबर आहे की नाही याची शहानिशा करत असे. असं सांगितलेलं आहे की नाही याची शहानिशा करत असे. काय आम्ही असं करतो? आम्ही ख्रिस्ताला विश्वासाने स्वीकारलेलं आहे, त्याप्रमाणे आम्ही त्याच्यामध्ये चालूया, वचन आमच्या जीवनामध्ये ठेवूया आणि तेही पवित्र शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे देवबापाच्या आत्म्यांच्याद्वारे तुम्हाला प्रेरणा मिळते त्यानुसार आम्ही त्या अंतःकरणात ठेवूया आणि त्याप्रमाणे चालून देवबापाचं गौरव करूया. परमेश्वर देवबाप आपणा सर्वांना आशीर्वाद देऊ. धन्यवाद देवा प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो. देवा, तुझ्यामध्ये चालण्यासाठी तू आमचं सहाय्य केलं, यापुढेही पवित्र देवबापा सहाय्य कर. आणि देवा, तुझं दुसरं येणे होईपर्यंत तुझ्यामध्ये पवित्रतेमध्ये चालण्यास, विश्वासाने टिकून राहण्यास आणि देवा एक निश्चितपणाने चालण्यासाठी, एक निष्ठपणाने चालण्यासाठी आमचं सहाय्य कर. होय देवा, तू महान आहेस, पवित्र देव आहे आणि देवा तुझं वचन पवित्रतेमध्ये समजण्यासाठी तू आमचं सहाय्य कर. तुझं वचन आत्म्याने समजून घेऊन, होय बापा, शिकून त्याप्रमाणे बापा वागण्यासाठी आमचं सहाय्य कर. जे ऐकणारे आहेत त्या सर्वांना मनाला स्पर्श कर आणि वचन असंच आहे की नाही याची शहानिशा करून जीवनामध्ये आचरण करण्यास सहाय्य कर. धन्यवाद देतो देवा, आजचा दिवस तो आम्हाला दाखवला. विनंती प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणून ते दे बाप्पा, आमेन. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. येशू हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.